वसई विरारकरांना सावध करणारी बातमी आहे, कारण वसईमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। मागे आपण पाहिलं होतं वसई किल्ल्यामध्ये एक बिबट्या आला होता आणि आता पुन्हा एकदा वसई पूर्वेला मधुबन परिसरात बिबट्या दिसलेला आहे। मधुबन परिसरामध्ये जे सुरक्षा स्मार्ट सिटी आहे तिकडच्या वॉचमॅनला हा बिबट्या रात्री 12 ते 1 च्या सुमारास दिसलेला होता आणि त्याने तात्काळ ताबडतोब जे आहे की वालीव पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि वालीव पोलिसांनी जी प्राथमिक माहिती आम्हाला दिली त्यानुसार वॉचमॅनचा कॉल आल्यानंतर आम्ही घटनास्थळी पाहणी केली, परंतु तो काही बिबट्या पुन्हा दिसला नाही। त्या वॉचमॅनने आपल्या मोबाईलमध्ये फोटो देखील काढलेला आहे आणि हाच तो बिबट्या असल्याचं बोललं जाते। आणि तुम्ही जर पाहिलं तर सुरक्षा स्मार्ट सिटीच्या आसपास कसं जो हिरवागार डोंगर आहे, जंगल आहे आणि हा डोंगराला जोडणारा छोटासा रस्ता आहे। का प्राथमिक अंदाज असा आहे की ह्या रस्त्याने तो बिबट्या आला असावा आणि याच्याच बाजूला जर पाहिलं तर एक छोटंसं तलाव देखील आहे पाण्याचं, पाण्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा अशी देखील शंका वर्तवली जाते। वसई किल्ल्यामध्ये जो बिबट्या आला होता त्याला पकडण्यासाठी जवळपास सव्वा महिना लागला होता। आता जर ह्या परिसरात बिबट्याने शिरकाव केला तर मोठ्या प्रमाणावर त्याला पकडणं वन विभागाला जिक्रीत जाणार आहे, कारण ह्या ठिकाणी वस्ती आहे, लोकांची वर्दळ असते आणि याच मधुबन रस्त्यावरून लोक ये-जा करत असतात, मॉर्निंग वॉक करत असतात। त्यामुळे तुम्ही या परिसरात जर फिरत असाल तर जरा सांभाळून रात्रीच्या वेळी थोडंसं अवॉइड करावं लागेल। आता हा बिबट्या नेमका आहे कुठे हे सध्या कळू शकलेलं नाही, कारण वॉचमॅनने फक्त त्याला पाहिला होता। त्याच्यानंतर वालीव पोलीस आणि फॉरेस्ट विभागाने पाहणी केली, परंतु तो बिबट्या पुन्हा काही दिसला नाही। आता फॉरेस्ट ऑफिसरला आणि वन विभागाला पुन्हा रात्री गस्त वाढवावी लागणार आहे, परंतु तुम्ही ह्या परिसरात जर रात्री अपरात्री फिरत असाल तर जरा सांभाळूनच। आता लवकरात लवकर हा बिबट्या पुन्हा जंगलात रिटर्न जावा किंवा जर इथे आला असेल तर वन विभागाने त्याला पकडावं अशीच मागणी आता स्थानिकांकडून होते। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।